पण न्यायालयांनी बरेचदा निराशा केलेली आहे लोकांची. अनेक प्रकरणांमध्ये. या प्रकरणात मी म्हणत नाही. आणि कोल्हापूरच्या लोकांनी दाखवून दिलं की लोकांचं न्यायालय सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि तशा प्रकारचा हत्तीच्यासाठी झालेला संघर्ष आणि त्याचा विजय हा महत्त्वाचा आहे. राजूभाऊ शेट्टी असतील, बगाडे सर आहेत, नंतर ते सागरजी आहेत, सगळेच जण सगळ्यांसोबत ज्या ताकदीने सगळ्या धर्माचे लोक उभे राहिले हत्ती परत आणण्यासाठी. त्याच्याबद्दलच्या घडामोडी आपल्याला राज्य सरकार मध्ये मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्यापर्यंत बघायला मिळालेल्या आहेत. आणि मला वाटते की हत्तीच्या निमित्ताने लोकशाही प्रस्थापित होताना पहिल्यांदा कोल्हापुरात दिसत होती. कारण की एक असा अदृश्य घटक जो सत्तास्थानी आहे, सत्ता स्वतः चालवत आहे, अशा घटकाच्या हातातून हत्ती परत आणणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. त्यामुळे सगळ्या कोल्हापूरकरांना आपण सॅल्यूट करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या निमित्ताने एक गोष्ट महत्त्वाची आहे की आता कोणत्याही कायदेशीर कटकटी या लोकांच्या मागे लागणार नाहीत. अशा पद्धतीने हत्ती परत देणं हे त्यांना शक्य आहे का, हे जरा डोळे उघडून व्यवस्थित बघावं लागेल. प्रत्येक ओळ वाचून ॲग्रीमेंटमधली काय असेल, तशा पद्धतीने हत्ती परत येणं